बातमी येत आहे हिंगोलीतून। हिंगोलीतील सरकारी रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना प्रचंड गैरसोय होत आहे। याचा निषेध नोंदवत जनसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिंटूदादा गोरे, राज्य उपाध्यक्ष अमोलभाऊ घोंगडे पाटील व पदाधिकारी उपस्थित राहिले। निषेधात लिफ्टला हार घालून जाहीर निषेध करण्यात आला। रुग्णांच्या गैरसोयीचा विचार करून तात्काळ लिफ्ट सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। टीव्ही 24 मराठीसाठी राजू मगर, हिंगोली। या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी पेशंटसाठी जे काही ये-जा करण्यासाठी लिफ्टची सुविधा शासनाने दिलेली आहे, पण या कंस्ट्रक्शनला मला या लिफ्टचा अद्यापर्यंत काहीतरी कामही केलेलं नाही आणि अद्यापर्यंत ही लिफ्ट चालू सुद्धा नाही। यामुळे या लिफ्ट चालू नसल्यामुळे आम्ही हार पूजा करून त्यांचा या ठिकाणी निषेध करत आहोत। कारण इथे येणाऱ्या सर्वसामान्य पेशंटसाठी ये-जा करण्यासाठी आणि अतिशय गंभीर पेशंटसाठी ही लिफ्टची सुविधा आहे। मला वाटते कुठेतरी या नालायक कंस्ट्रक्शनने आणि या नालायक कर्मचाऱ्याच्या सहकार्याने हे आतापर्यंत अशी जवळपास बऱ्याच दिवसापासून बंद आहे। यामुळे या लिफ्टचा काही योग्य उपयोग होत नसल्यामुळे त्यांना आम्ही हात घालून आणि पूजा करून त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आमची एकच विनंती आहे, लवकरात लवकर हे चालू करून या लिफ्टचा उपयोग या सर्वसामान्य पेशंटला करावा, नसता आता आम्ही हार पूजा केलेली आहे। नंतर यांच्या मागे दांडकी घेऊन लागू एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके, बस ओके।